आज संपूर्ण भारतभर भारतीय किसान सभा 250 शेतकऱ्यांच्या विविध संघटना पक्ष याचा मिळून केंद्राने जो शेतकरी विरोधी जो कायदा संमत केलेला आहे कृषी विधेयक 3 कृषी विधेयक आहेत वेगवेगळी ह्याच्या अगोदरही आम्ही ह्या विधेयकाचा विरोध केलेला आहे आणि ह्याच्यानंतरही तेवढ्या ताकदीनं विरोध केलेला आहे। आज पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रेल्वे असतील रस्ते असतील किंवा वेगवेगळ्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत। मग तिथल्या शेतकऱ्यांना एक पाठिंबा असावा या दृष्टीनं खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्ता रोको करणार होती आणि आज रस्ता रोको प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेला आहे। फक्त सणासुदीचे दिवस आहेत, कोरोनाचा महामारीचा आत्ताच कुठंतरी थोडासा कमी प्रादुर्भाव झालेला आहे आणि दिवाळीसारखा सण आहे म्हणून थोडंसं आम्ही प्रशासनाला सुद्धा मदत केलेली आहे। सगळ्या प्रशासकीय ह्याचा ही करून आम्ही नियमांचं उल्लंघन न होऊन देता रस्ता रोको आणि योग्य पद्धतीनं आम्ही निषेध केलेला आहे। ह्याच्यानंतरही शासन नाही सुधारलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वाभिमानी शेतकरी संघटना कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून अग्रेसर राहिलेली आहे। महाराष्ट्रभर ऊसाचं आंदोलन असेल, दुधाचं आंदोलन असेल, सरकारी लाईट बिलचं आंदोलन असेल आणि इतर आंदोलन असतील तरी पण स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली कायम कार्यरत राहिलेली आहे, इथून पुढेही कार्यरत राहील। केंद्र शासनानं तातडीनं निर्णय घेऊन कृषी विधेयक, कारण कृषी विधेयकाचा तुम्ही सगळ्यांनी तोटा बघितला असेल की कांद्याची आता अवस्था काय झाली, आज 10 लाख टन कांदा आयात करावा लागला, आयात करतात। मग जरा शेतकऱ्यांना तुम्हाला कुठं दर मिळायला लागला, त्याच्या भावाला रास्त माल मिळायला लागला, कुठंतरी त्याची प्रगती व्हायला लागली की सरकारनं फक्त तुम्ही बोंबलत राहायचं, शेअर बाजार उसळला की उसळी म्हणायचं, सोन्याचा भाव तेजी आली की तेजी म्हणायचं आणि शेतमालाला भाव वाढला की महागाई म्हणायचं। ही कुठली पद्धत नवीन काढली तुम्ही? मग शेतीप्रधान देश आहे का, कृषीप्रधान देश आहे का? तर कृषीप्रधान देश म्हणून आमदार खासदार मिरावता आणि मग शेतीचा दर वाढला तर बोंबलत का बसता? म्हणून आम्ही ह्या प्रवृत्तीचा निषेध आज केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही हे विधेयक जोपर्यंत रद्द होत नाही, शेतकऱ्यांना चांगलं विधेयक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम चालू ठेवू। खासदार राजू शेट्टींच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत असेल, महाराष्ट्र असेल, सगळीकडे शेतकरी एकजूट करून आम्ही हे कायम लढा चालवत ठेवू। स्वाभिमानी शेतकरी संघटना